तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये महात्मा फुले कन्या विद्यालयाच्या मैदानातील जागा उपजिल्हा रुग्णालयासाठी देण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांकडून मंजूर करण्यात आला आहे। या निर्णयाला काँग्रेसच्या नगरसेविका मीना सातव, डॉक्टर समीना शाकीर खान आणि वैशाली तायडे यांनी जोरदार विरोध दर्शविला आहे। शहरासाठी उपजिल्हा रुग्णालय होणे अत्यंत आवश्यक असून त्यास आमचा कोणताही विरोध नाही। मात्र विद्यार्थिनींच्या शाळेच्या मैदानाच्या आणि त्यांच्या भविष्यासोबत तडजोड करून विकास होऊ नये अशी मागणी काँग्रेस नगरसेवकांकडून करण्यात आली आहे। महात्मा फुले कन्या विद्यालय हे शहरातील एकमेव मुलींचे हायस्कूल असून येथे 270 पेक्षा अधिक विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत। सदर शाळेच्या मैदानाचा मोठा भाग यापूर्वीच ग्रंथालय व नगर परिषद शिक्षण विभागाच्या कार्यालयासाठी वापरण्यात आला आहे। आता उर्वरित मैदानाची जागा देखील रुग्णालयासाठी देण्यात येत असल्याने विद्यार्थिनींसाठी खेळाचे मैदान व खुली जागा जवळपास संपुष्टात येण्याची भीती व्यक्त करण्यात आली। विशेष बाब म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीने देखील सदर जागा देण्याच्या प्रस्तावास विरोध दर्शवून तो नाकारल्याची माहिती सभेमध्ये देण्यात आली। तरी सुद्धा सत्ताधाऱ्यांनी प्रस्ताव मंजूर केल्याने पालक, शिक्षक व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। तसेच शाळेच्या परिसरात OT, IPD व रुग्णालयातील सुविधा उभारण्यात आल्या तर विद्यार्थिनींच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। तसेच संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे अनेक पालकांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे। त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांनी प्रशासनाला पर्यायी जागेचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली असून विद्यार्थिनींच्या शैक्षणिक, शारीरिक व आरोग्याच्या हिताचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, जळगाव। याच्यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती असते। आपल्याला शाळा व्यवस्थापन समितीकडून असं कुठलं असा ठराव आलेला आहे, जर आलेला असेल आपल्या तर सभागृहासमोर ठेवा आणि वाचून टाका, म्हणजे आम्हालाही कळेल की ठराव केलेला आहे की नाही आहे। त्या ठिकाणी सर्व शिक्षण अंतर्गत इमारती बांधलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर एक विहीर आहे। मी स्वतः म्हणजे लहानाची मोठी झाली की शाळा मी लहानपणापासून पाहून राहिली, तर विहीर आहे, झाड आहे, लायब्ररी पण आहे, आपण ते पण दिलं आणि एसटी आपण प्राथमिक रुग्णालयाला दिलं। तर आज जर आपण ते उपजिल्हा रुग्णालयाला आमचा विरोध नाही आहे, परंतु आज जर आपण त्या शाळेत दिला, एकमेव बुलढाणा जिल्ह्यातली एक मुलींची शाळा आहे, आज जर ते दिलं तर ग्राउंड वगैरे राहणार नाही, त्या हेच ते शाळेला पटांगण राहणार नाही। जर पालक मेळावा घ्यायचा असला तर तिथं जागा राहणार, पटसंख्या आज जर त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुलींची पटसंख्या हे सर्वात जास्त आपल्या तालुक्यामध्ये, कारण मागासवर्गीय जास्ती मुली त्या ठिकाणी। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न तुम्हाला आहे, आपण हे मागासवर्गीय मतदारमधून निवडून आलेला आहे आणि तिथं मागासवर्गीय मुली सर्वात जास्त आहे। कारण मी एक संस्था चालत आहे, मीही 500 विद्यार्थ्यांचा हॉस्टेल चालवत आहे आणि शाळा चालवत आहे, कारण रूल नियम काय आहे हे मला चांगलं माहिती आहे। आणि जर तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले हे जर नाव तुम्हाला चालत नाही, तुम्ही मोडण्याचे प्रयत्न करत असून जो भूसंलग्न भाग तिथे मंजूर झाला, OT सह, IPD सह, UPD सह, त्यांची इमर्जन्सी कॅज्युअल्टी OPD याला संलग्न भाग तो त्यांना मंजूर झालेला आहे। ऑलरेडी ग्रामीण रुग्णालयाला त्याच्या मागचा भाग दिलेला आहे। आता त्याचं क्षेत्रफळ त्याच्यात 1200 चौरस मीटर म्हणतात, त्याचे पण नाही आहे, पण शाळेला जर आज मुलींचं फोकस जर ग्राउंड तयार करायचं असलं तर किती राहत नाही, कारण तिथले बरेचसे पालक लोक मला भेटलेले आहे। लागलं तर मी तुमच्या सभागृहाला मी पुढच्या याच्यामध्ये नेक्स्ट टाइमला मी सभागृहासमोर सगळे पत्र सादर करणार करू शकता मॅडम, काही अडचण नाही। आपण त्याला किंवा आपल्याकडे दाखवून थोडीशी दाखवत नसते। नाही, मी सांगतोय ना की शाळा व्यवस्थापन समितीला आपण ठराव मागितला होता, त्यांनी ठराव दिला नव्हता।